आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बोला ना। भावना, लग्नानंतर तू आयुष्यात काय करायचं, कसं करायचं हे नक्कीच ठरवलं असशील। म्हणजे काही आडाखे नक्कीच तू बांधलेले असशील। पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे। म्हणजे तुझ्या लग्नात म्हणा किंवा देवीच्या उत्सवात म्हणा आणि इतर कार्यक्रमात सुद्धा आपल्याला गाडी पाटील कुटुंबाचा एकूण अंदाज आलाय, नाही का? म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यांच्या चालीरीती, या सगळ्या गोष्टी बघता तसं बघायला गेलं तर पैसा पुष्कळ आहे त्यांच्याकडे, पण पैशाबद्दल त्यांची मतं एकूण टोकाची आहेत असं नाही का वाटत तुला? म्हणजे बघ ना, लग्नात त्यांनी हुंडा सुद्धा मागितला ग। त्यामुळे मला असं वाटतंय की तू पैशांकरता त्यांच्यावर अवलंबून राहू नयेस। तू तुझी नोकरी सुरू ठेवावीस। हे बघ, स्वावलंबी असणं हे कधीही चांगलं भावना। मला मान्य आहे की सिद्धूचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तो तुझ्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभा आहे, पण तुझ्यामुळे त्याला सुद्धा फार ऐकून घ्यायला नको ना। आणि तुला हे विसरून चालणार नाही भावना, तुझ्यावर आनंदीची जबाबदारी सुद्धा आहे। हो बाबा, मी याचा विचार केलाय। भावना, अगं आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच। हे बघ, असा अजिबात विचार करू नकोस की आता तुझं लग्न झालंय म्हणजे तुझं माहेर तुटलंय। अजिबात नाही हं, फक्त काही अंतरावर गेलंय एवढंच। त्यामुळे समजा तुला तिथे काही त्रास झाला किंवा त्रास कशा, तुला काहीही बोलावंसं वाटलं अगदी मोकळेपणानं, तर नक्की आम्हाला सांग। हो बाबा, आणि मला माहिती आहे की तुम्ही आणि आई कायम माझ्या पाठीशी आहात। आणि आता नोकरी करायचं म्हणाल तर मलाही असंच वाटतंय की मी नोकरी चालू ठेवावी। अगं बघ, तर नक्की चालू ठेव। हे बघ भावना, नोकरी करणं म्हणजे फक्त पैसा कमावणं असं नसतं ग। अगं, जेव्हा आपण घराबाहेर पडतो, चार लोकात मिसळतो, त्यांच्याशी बोलतो, तेव्हा आपल्यात एक धाडस येतं, व्यवहारांची सवय राहते आणि मुख्य म्हणजे लक्ष विचलित होतं, इतर अनेक विचार मनात येतात। मला असं वाटतं या सगळ्याची तुला तिथे गरज लागणार। बाबा, खरं सांगू का, मला असं वाटत होतं की मी जेव्हा तुम्हाला सांगेन ना की मला नोकरी चालू ठेवायची, तेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी उगाच हट्ट करतेय। काहीतरीच काय बोलतेयस? अगं, चांगल्या गोष्टींचा आग्रह हा धरायचाच असतो, तेव्हा तू अगदी निसंकोचपणे तुझी नोकरी चालू ठेव, कळलं? बबुचका, कसं वाटलं तुला फिरून सासवडला जाऊन? आता आलो आपण आपल्या घरी, आता इथे बसून खेळायचं। खूप दिवसांनी ताई आणि आईशी निवांत गप्पा झाल्या। पुन्हा एकदा सगळेजण एकत्र येऊन पत्ते खेळू, खूप रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय। पण आता जाऊन जरा फ्रेश होते आणि मग कॉफी करते। तू घेणार आहेस कॉफी? हो जानू, पण जानू तू कॉफी बनवायची जास्त घाई करू नकोस। तू एक काम कर, आधी फ्रेश हो, मग आराम कर, मग आपण कॉफी घेऊयात, ओके? खरं तर जयंत, मला प्रवासामुळे थोडा थकवा आलाच होता, पण तुला सगळं कळतं ना माझ्या मनातलं। किती काळजी घेतोस तू माझी। आलीच। काय झालं जानू? जयंत, अरे बबुचकाला वर घेऊन जायला विसरलेच मी। तो पण दमला असेल ना, त्यालाही थोडा आराम करायचा असेल, त्याला वर खोलीत घेऊन जाते मी। जानू, मी एक सजेस्ट करू? तू त्याला ना थोडा वेळ त्या जागेवर हलवू नकोस। आताच आपण प्रवास करून आलोय ना, प्राण्यांना मोशन सिकनेसचा थोडा त्रास होतो असं मी वाचलं होतं। हो का? अरे बापरे, सॉरी हा बबुचका, तू आता इथेच आराम कर, आपण थोड्या वेळाने भेटूया। आता त्याला राहू दे तिथेच। जयंत, पण तू नीट काळजी घे हा त्याची। मी इथे येईपर्यंत तू कुठेच जाऊ नकोस, हा? हो जानू, मी इथेच आहे, डोंट वरी।
हा. हे घे. बुचका हे घे. आज जेवढं खायचंय तेवढं खाऊन घे, कारण उद्या तुझ्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज असणार आहे. बुचका, अजून काय खायला हवं तुला? आता तुझ्यासाठी हिरवगार गवत आणायचं का? बबुचका, पोट भरलं तुझं? हा बबुचका? अरे जयंत, अगदी अशीच फॅमिली हवी होती म्हणून. तू, मी आणि आपलं गोंडच बबुचका. दे त्यांना माझ्या. बबुचका. बबुचका. जानू, आज ना आपण खूप मजा करूया. बबुचकाला काय काय खायला आवडतं ते सगळं मागव. आपण ना त्याला आज खूप खायला घालू, त्याच्यासोबत खूप खेळू. त्याला काय काय खायला आवडतं सांग. आज काय झालं जयंत? तुझा मूड एवढा कसा काय चांगला आहे? जानू, मला ना आज बबुचकाचे खूप लाड करायचे. आज ना आपण त्याला आपल्या मध्ये ठेवून झोपू शकतो. काय? खरंच? हो. आय लव्ह यू जयंत. म्हणजे गोंडेश बबुचका. अरे, आता बाबाला पापी दिली आणि त्याला पापी दिली नाही, म्हणून मग त्याला राग येईल ना. म्हणून मग आमच्या बबुचकाला पण गोड गोड पापी. लक्ष्मी निवास